दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। मुंडेंवर खंडणीचे आरोप केलेले आहेत। खंडणीचं प्रकरण गाजतंय। दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना ज्यांनी या प्रकरणात लक्ष वेधलं त्या अंजली दमाने यांना पण धमकीचे फोन येत आहेत। अंजली दमाने यांनी स्वतः सांगितलं की धमकी देणारे कार्यकर्ते पंकजा मुंडेंचे धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते, असा सगळा वाद चाललेला आहे। यामध्ये सुरेश देसांवरही आरोप झाले, वाल्मिक कराडांवरही आरोप झाले। या संपूर्ण सुरेश देसांची चौकशी झाली पाहिजे, वाल्मिक कराडांची चौकशी झाली पाहिजे, पण जो दोषी आहे त्याला फाशी झाली पाहिजे। दमानी यांवर तर वाक्यानं बोललेलं बरं, कारण एका दिवसामध्ये त्यांना 800 कॉल आले, तर जे कॉल आले ते कॉल रेकॉर्ड त्यांनी मंत्री महोदयांकडे द्यावं, मुख्यमंत्र्यांकडे द्यावं आणि त्याची पूर्ण तपासणी करावी। सोपं असतं, कॉल रेकॉर्ड आल्यानंतर कोणी कॉल केले सोपं असतं। त्यामुळे त्याची तपासणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी पत्र दिलं तर त्याची चौकशी होईल। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।